लग्न जुळावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या आयडियाही केल्या जातात. त्यात काही आयडिया या चांगल्या असतात तर काही आयडिया या धोकादायकही असतात. अशीच एक धोकादायक आयडिया एका तरुणीने केली आहे. ती ही लग्न जमावं यासाठी. मग काय, त्यासाठी तिनं थेट अंगावर खाकी वर्दी चढवली. आपण RPF मध्ये कामाला असल्याचा बनावही केला. पोलीस असल्यासारखा बनावही केला. क्षणात कोणालाही ती पोलीस आहे असंही वाटेल. पण दिसतं तसं नसतं, म्हणूनच तर जग फसतं. ठरल्याप्रमाणे ती खोटं पोलीस झाली. मात्र पुढे तिच्या मनाप्रमाणे काही घडलं नाही. तिची एक चूक नडली आणि तिचा सर्व बनाव उघड झाला. स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला जळगाव रेल्वे स्टेशनवर RPF कडून तपासणी सुरू होती. त्यावेळी RPF ची वर्दी घातलेली एक तरुणी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. चौकशी केली असता तिने आपण नाशिक RPF मध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं. मात्र तिच्याकडे ओळखपत्र नव्हतं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तिचं नाव विचारलं, तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर नाशिक RPF कडून खातरजमा करण्यात आली. शेवटी ही तरुणी पोलीसच नसल्याचं स्पष्ट झालं. चौकशीत ती जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवासी असल्याचं समोर आलं. यापूर्वी तिने महाराष्ट्र पोलिसांची वर्दी घालून फोटो काढल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीत काही धक्कादायक माहितीही आहे. ती हे सर्व लग्न जमावं म्हणून करत होती. लग्नासाठी लोकांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने तिने हा सर्व बनाव केला होता. पण एका चुकीमुळे हा सर्व बनाव उघड झाला. उसकी एक्टिविटी संदेह घेरे में होने पर उसको रोककर पूछा गया तो उसने संतोषजनक कोई जवाब नहीं दिया। उसका नेम प्लेट देखने पर उसके नेम प्लेट पे मनीषा कविता युवराज गोपाल लिखा हुआ था। वो RPF की वर्दी पहन के रखी थी। जैसा कि RPF की वर्दी में नेम प्लेट द्विभाषी होता है, हिंदी और इंग्लिश दोनों अक्षरों में लिखना अनिवार्य होता है, तो उसका सिर्फ हिंदी में लिखा हुआ था, तो थोड़ा सा संदेह गहरा हुआ नेम प्लेट को देख के। इसके बाद जब उसकी आईडी पूछी गई तो उसके पास उसका आईडी न होना बताया गया। बाद में उसकी एक्टिविटी और संदेह के घेरे में आने पर उसको कुछ जनरल बेसिक जानकारी RPF के बारे में न होने पर संबंध में यहाँ की महिला कर्मचारी ज्योति की उपस्थिति में उससे थोड़ा सघनता से पूछताछ की गई तो उसने बताया कि उसकी नासिक RPF स्टेशन पे पोस्टिंग है। तत्काल मुझ निरीक्षक द्वारा नासिक RPF इंस्पेक्टर से समन्वय किया गया संबंध में कि उनके पास महिला मनीषा गोपाल नाम की कोई महिला कांस्टेबल पोस्टिंग है क्या। उनके द्वारा ऐसे पोस्टिंग को बिल्कुल सिरे से खारिज किया गया। तिच्यावर आता जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्याकडे काही बनावट कागदपत्रेही सापडली. मात्र तिने पोलीस असल्याचं भासवून आणखी कोणाकोणाची फसवणूक केली होती का? स्वातंत्र्य दिनी नकली पोलीस वर्दी घालून रेल्वे स्टेशनवर फिरण्यामागे तिचा आणखीन काही उद्देश होता का, याचा तपास आता पोलीस करतायत. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.